नमस्कार. वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र, प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. या प्रकरणातील चौथ्या व्हिडिओमध्ये आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व या मुद्द्यावर सविस्तर अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये, त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या हे सर्व बघितलेलं आहे. तर मित्र, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला सविस्तर समजलेलंच आहे. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र हे कशासाठी महत्त्वाचं आहे किंवा त्याची उपयुक्तता काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आज सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पाहायचं. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्व आपल्याला पाहता येईल किंमत निर्धारण. म्हणजेच वेगवेगळ्या वस्तू, सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती ह्या कशा निश्चित होतात याचं स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचं किंवा उत्पादन घटकांच्या किमती ह्या वेगवेगळ्या का असतात याचं ज्ञानही या शाखेत अभ्यासलं जातं. म्हणजे एखाद्या वस्तूंची किंमत आणि दुसऱ्या वस्तूंची किंमत ही दोन्हीही किंमत कशी वेगवेगळी आहे किंवा का वेगळी आहे, हे वेगळं असण्याचं कारण काय, किंवा वस्तूंची किंमत ही कशी निश्चित केली जाते. जर आपण बघितलं की वेगवेगळ्या बाजारपेठेच्या प्रकारामध्ये वस्तूंची किंमत ही वेगवेगळ्या पद्धतीनं निश्चित केली जात असते. म्हणजे जर समजा आपण पूर्ण स्पर्धा बाजारपेठ असं म्हटलं किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारपेठ म्हटलं, तर अशा बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत ही मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने ठरत असते, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे थोडक्यामध्ये की वस्तूंची किंमत ही कशी निर्धारित केली जाते याचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र वस्तू आणि सेवांच्या किंवा उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मित्रहो, दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी. आता मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे, तर मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे थोडक्यात आपण त्याला भांडवलशाही असतं म्हणतो, किंवा त्याला आपल्याला एक व्याख्येच्या स्वरूपात सांगता येईल की उत्पादन कार्यात शासनाचा किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसणे याला आपण मुक्त बाजारपेठ असं म्हणतो. आणि या मुक्त बाजारपेठेची कार्यवाही जी आहे ती कार्यवाही समजून घेण्यासाठी आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे मदत करतं. म्हणजेच मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कोणते उत्पादन करावे, किती करावे, कशा पद्धतीनं करावे, कोठे करावे, या ज्या प्रश्नांचं सर्व उत्तर आहे ते सर्व उत्तर आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. म्हणजेच थोडक्यामध्ये मुक्त बाजार अर्थव्यवस्था जर समजायची असेल तर आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करावाच लागतो किंवा त्याच्या माध्यमातूनच आपल्याला ती मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही समजू शकते. मित्रांनो, तिसरं आपल्याला महत्त्व सांगता येईल ते म्हणजे विदेशी व्यापार. आता विदेशी व्यापार म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एका देशाकडून दुसऱ्या देशाचा होणारा व्यापार. जसं की भारत आणि चीनमध्ये जो असणारा व्यापार आहे त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार, त्याला विदेशी व्यापार असं म्हणतो. किंवा भारत अमेरिकेमध्ये होणारा जो काही व्यापार आहे त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार असं म्हणतो. मग असा व्यापार करत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची भूमिका ही त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. तर कारण काय, तर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जेव्हा वस्तूंचा आपण निर्यात करतो किंवा दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये वस्तूंची आयात करतो त्याच्यावर आपण जकात लावतो. तर त्याची जकात शुल्क कशा पद्धतीनं लावला जातो किंवा त्या लावलेल्या जकात शुल्काचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर कशा पद्धतीनं होतो, किंवा दोन देशामधील जे काही चलनाचा विनिमय दर आहे तो विनिमय दर कशा पद्धतीनं निश्चित केला जातो, किंवा एखाद्या देशासोबत आपण जो व्यापार करतोय त्या व्यापाराचे फायदे काय आहेत किंवा तोटे काय आहेत हे समजून घेण्यासाठी, किंवा अशा विविध जे आंतरराष्ट्रीय व्यापारामधील पैलू आहे ते पैलू स्पष्ट करत असताना आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागते. म्हणून विदेशी व्यापारामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला फार महत्त्व असताना आपल्याला दिसून येते. नंबर 4, चौथं महत्त्व आपल्याला सांगता येईल किंवा उपयुक्तता सांगता येईल आर्थिक प्रारूपाची निर्मिती. आता अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली असते अनेक वेळा.
आणि ती गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती सोडवण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून अगदी सोपी प्रारूपे दिली जातात. म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना दिल्या जातात, वेगवेगळ्या संज्ञा दिल्या जातात, वेगवेगळ्या परिभाषा सांगितल्या जातात किंवा वेगवेगळी आर्थिक विश्लेषणाची साधने सांगितल्या जातात. आणि या सर्वांमुळं जे काही अर्थव्यवस्थेची गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सोडवण्यासाठी मदत होते. म्हणून आर्थिक प्रारूपाची निर्मिती करून अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जे काही गुंतागुंतीचे प्रसंग निर्माण झालेले आहेत ते प्रसंग सोडवण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असताना आपल्याला दिसून येते. पाचवं आपल्याला महत्त्व सांगता येईल, व्यावसायिकांसाठी किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्यालाच आपण उद्योजकांना निर्णय घेण्यासाठी सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आपल्याला दिसून येते. म्हणजे उद्योजकांना किंमत, उत्पादन खर्च, गुंतवणूक, त्याचबरोबर महत्तम उत्पादकता या सर्वांसंबंधीची निर्णय घेत असताना किंमत सिद्धांताचा उपयोग आपल्याला होत असतो. म्हणजे जसं मागणीचा उपयोग होतो. आता एखाद्या वस्तूंची किंमत ठरवायची आहे तर मग त्या वस्तूंची मागणी किती आहे, त्या वस्तूचा पुरवठा किती आहे, म्हणजे मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत याचा अभ्यास करूनच त्या वस्तूंची आपल्याला किंमत ठरवता येईल. किंवा उत्पादन खर्च किती आला पाहिजे, मग उत्पादन खर्च जास्त आणि जर त्या वस्तूची किंमत कमी झाली तर एखादा व्यावसायिक हा तोट्यामध्ये येऊ शकतो. आणि त्यामुळे उत्पादन खर्च हा कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगली वस्तू निर्माण करणं हे उद्योजकाचं धोरण असतं आणि त्या माध्यमातून नफा कमवणं हा उद्योजकाचं धोरण असतं. आणि त्यामुळे त्याचबरोबर मग गुंतवणूक कशा पद्धतीनं करायची किंवा महत्तम उत्पादकता कशी निर्माण करायची, जास्तीत जास्त उत्पादकता कशा पद्धतीनं निर्माण करायची, ह्या सर्व गोष्टी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून किंवा अभ्यासातून आपल्याला निश्चित करता येऊ शकतात. म्हणून उद्योजकाला आपल्या व्यवसायामधील वेगवेगळे निर्णय घेत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. थोडक्यामध्ये उद्योगामध्ये होणाऱ्या ज्या काही सर्व आर्थिक प्रक्रिया आहेत त्या सर्व प्रक्रिया समजण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. 6वं आपल्याला महत्त्व सांगता येईल सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं, ते 6वं वैशिष्ट्य आहे सरकारला किंवा शासनाला उपयुक्त. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सरकारला कशा पद्धतीनं उपयुक्त ठरतं, तर सरकार किंवा शासन वेगवेगळी धोरणं हे देशामध्ये आखत असतं. देशाचा संपूर्ण आर्थिक कारभार हा सरकारच्या माध्यमातून किंवा देशाच्या अर्थ खात्याच्या माध्यमातून चालवला जातो. मग संपूर्ण देशाचा व्यवहार चालवत असताना, आर्थिक व्यवहार चालवत असताना काही वेगवेगळी धोरणं शासनाला ठरवावी लागतात. जसं उदाहरणार्थ करविषयक धोरण ठरवायचं आहे, मग कोणत्या वस्तूवर किती प्रमाणात कर लावायचा, मग त्या वस्तूंची उपयोगिता किती आहे, उपयोगिता जर कमी असेल तर कर कमी आकारला जातो, उपयोगिता जर जास्त असेल तर त्याच्यावर थोडासा जास्त कर आकारला जातो. म्हणजे थोडक्यामध्ये सरकारला करविषयक धोरण ठरवताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. त्यानंतर सार्वजनिक खर्चाविषयीचं धोरण ठरवत असताना, मग सार्वजनिक खर्च म्हणजे कोणतं, जे काही पब्लिक सेक्टर ज्याला आपण म्हणतो सार्वजनिक, म्हणजे थोडक्यामध्ये रेल्वे खातं असेल किंवा जे सर्वांसाठी उपयोगात असणारी जे काही खाते आहेत त्याला आपण सार्वजनिक खाते म्हणतो. आणि त्या सार्वजनिक जो खर्च आहे त्या खर्चाचं धोरण ठरवत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तूंच्या किंमतविषयक धोरण ठरवताना सुद्धा सरकारला ते उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर साधनाच्या कार्यक्षम वाटपासंबंधीचं धोरण ठरवत असताना सरकारला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं फार मोठं महत्त्व असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारच्या धोरणासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपयुक्तता आहे. 7वं आपल्याला महत्त्व सांगता येईल कल्याणाच्या अर्थशास्त्राचा पाया. आता आर्थिक कल्याणाच्या निकषांची चिकित्सा या शाखेमध्ये केली जाते. साधनाच्या अपव्यय टाळून महत्तम कल्याणाचं उद्दिष्ट कसे साधता येते
याचंही विवेचन या शाखेमध्ये केलं जातं किंवा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्याचबरोबर आपल्याकडे असणारे जे काही साधनं आहेत, संसाधनं आहेत, त्या संसाधनाचा पुरेपूर वापर करून लोकांना जी वस्तू हवी आहे ती वस्तूची निर्मिती करणं किंवा ती वस्तू लोकांपर्यंत पोहोचवणं, यालाच आपण आर्थिक कल्याण असं म्हणतोय. आणि याचं जर आपल्याला संपूर्ण अभ्यास करायचा असेल तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र ही महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये पार पाडताना आपल्याला दिसून येते. आता या सर्व सातही महत्त्वावरून एक लक्षात येतं आहे की आपल्याला की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं जे विश्लेषण आहे किंवा त्यातले जे सिद्धांत आहेत ते सर्व सिद्धांत हे व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. अर्थव्यवस्थेतील कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी, त्यानंतर वस्तूंची किंमत निश्चित करण्यासाठी, उद्योजकासाठी, सरकारसाठी, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी किंवा अर्थशास्त्रातील वेगवेगळे जे काही प्रारूप आहेत त्या प्रारूपाच्या निर्मितीसाठी, अशा सर्व सातही गोष्टीसाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे फार महत्त्वाचं आहे किंवा ते फार उपयुक्त आहे असं आपल्याला सांगता येईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबतोय. याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.